चला चेक करा रिटायरमेंट. फक्त पहिले आपल्याला मॅक्झिमम अर्धा तासात रिटायरमेंटचे इंट्रोडक्शन विल बी ओव्हर. कारण बाकी सगळं सेम आहे. एव्हरीथिंग इज सेम. इट इज जस्ट अन एक्सटेन्शन ऑफ ऍडमिशन, पण इन अ रिव्हर्स मॅनर. इन अ रिव्हर्स मॅनर म्हणजे काय? सपोज हे 3 पार्टनर्स आहेत. 3 पार्टनर्स आहेत आणि त्यातला त्यातला हा जो सी आहे हा रिटायर्ड होतोय. रिटायर्ड होतोय म्हणजे काय की तो त्या बाकीच्या पार्टनर्सच्या पेक्षा वेगळा होतोय. पण मग ह्याला वेगळा होतोय तर काय? बघा मी काय म्हणतोय, वेगळा कधी होणार? मी कशाला आपण रिटायरमेंट म्हणणार हे फार महत्वाचं आहे. हा नीट लक्ष द्या. हा वेगळा झाला. मे बी ही इज रिटायरिंग म्हणजे खरंच रिटायरमेंटची त्याची एज आली असेल. रिटायरमेंटची एज इंडियामध्ये तुम्हाला माहिती आहे काय? 65 खूप लांब. एवढे 58. हे सर्व्हिससाठी, बिझनेसमॅनसाठी नो एज. त्यांच्यासाठी काही एज नाही. कारण हे बिझनेसमॅन्स आहेत, पार्टनर्स आहेत. मग तो सेज त्याला कंटाळा आला, आता बाद झालं, एवढे वर्ष काम केलं वगैरे वगैरे असं रिझन असू शकतं. दिस इज वन ऑफ द रिझन. दुसरं रिझन काय? त्यांच्यात भांडणं झाली आणि हा बाहेर पडतोय. दॅट ऑल्सो इज पॉसिबल. सो रिझन कुठलाही असू देत, हा सी या पार्टनरशिप मधनं बाहेर चाललाय. पण हे जे उरलेले ए आणि बी आहेत त्यांनी ही पार्टनरशिप फर्म पुढे कंटिन्यू करायला हवी, तरच रिटायरमेंट. नाही तर डिझोल्युशन. जर या दोघांनी ते पुढे कंटिन्यू केलं नाही तर ते डिझोल्युशन म्हणून ट्रीट होणार. त्या केसमध्ये ती रिटायरमेंट होत नाही. म्हणजे रिटायरमेंट कधी होणार? जर या दोघांनी म्हणजे ए बी सी अँड कंपनी ही जी फर्म आहे हिचं नाव जे आहे हे असंच्या असं पुढे कंटिन्यू राहिलं पाहिजे. ऍक्च्युली काय, सी इज नॉट देअर इन द पार्टनरशिप फर्म, पण त्याचं नाव चालू आहे. याला रिटायरमेंट म्हणतात. तुम्ही कीर्तने पंडित ही एक फार वेल नोन आणि खूप जुनी फर्म आहे. पुण्यातली फर्म. कीर्तने पण हयात नाहीत आणि पंडित पण हयात नाहीत, पण फर्म हयात आहे. ती कशी झाली पुढे? ही अशी कंटिन्यू होत राहिली. चलो, सो दीज आर एक्झाम्पल्स. अशी एक्झाम्पल्स आहेत. आता आपल्याला काय करायचंय? वी जस्ट हॅव टू अकाउंटिंग रिटायरमेंटचं आपल्याला करायचंय. चला काय काय करणार? बेसिकली थिंग काय आहेत? तर सगळ्यात पहिले जसं ऍडमिशन मध्ये इनकमिंग पार्टनर होता, आता इथं काय असणार? आउटगोईंग पार्टनर. आपल्या केसमध्ये तो कोण आहे? सी. मग ए आणि बी कोण आहेत? कंटिन्युइंग पार्टनर्स. आता इकडे आउटगोईंग पार्टनर आहे, कंटिन्युइंग पार्टनर्स आहेत ए आणि बी. बघा अजून एक, आता त्या जो आउटगोईंग आहे तो त्याला ए आणि बी काय काय देणार? त्याला सगळ्यात पहिले त्याचा शेअर इन कॅपिटल ऑब्विसली, नंतर शेअर इन रिझर्व्ह, नेक्स्ट शेअर इन प्रॉफिट्स, नेक्स्ट शेअर्स इन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज, नेक्स्ट शेअर इन गुडविल. मोस्ट डेंजरस थिंग. परत एकदा 5 सिनेरिओ आले. गुडविल आलं म्हणजे सिनेरिओ आले. तिकडं 6 होते, पण इकडं पण 6 असतील. आउट इन आउट म्हणजे प्रायव्हेट मध्ये असेल तर वंडरफुल. उलट 6वा सिनेरिओच यावा. भानगडच नाही, काही करायचंच नाहीये तुम्हाला काही. होते इथं सुद्धा सेम तसंच्या तसं आहे. फक्त सिनेरिओज कसे आहेत? सिनेरिओज मधलं बदलणार, त्याचं वर्डिंग बदलणार, थोडंसं डिसिप्टिव्ह वर्डिंग आहे. तुम्हाला ते डिस्गाईज करू शकतो. हे जे काही त्याचं वर्डिंग आहे ना, दॅट माय डिस्गाईज यू. त्यामुळे रिटायरमेंट बाकी सगळं सोपं आहे, पण त्याचं वर्डिंग डिफिकल्ट आहे. म्हणजे थोडंसं काय आहे ह्याच्यात धोका आहे. ऍडमिशन डिफिकल्ट होतं पण स्ट्रेट फॉरवर्ड होतं. इथे तसं नाही. इथे तर तुम्हाला कळलं नाही ना तर स्ट्रेट फॉरवर्ड 4 मार्क गेले. कारण सिनेरिओ चुकला, 4 मार्क इज ऑन टॉस. ते गेले. चला आता आपल्याला काय करायचंय बघा. मी काय म्हणतोय, त्या पार्टनरला आपण काय काय देतोय हे सगळं तर द्यायचंय आपल्याला. शेअर इन कॅपिटल, रिझर्व्ह, प्रॉफिट, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट, गुडविल हे सगळं द्यायचं. पण कधीपर्यंत? अप टू द डेट ऑफ रिटायरमेंट. ऍडमिशन मध्ये पण तसं होतं. अप टू द डेट ऑफ ऍडमिशन एव्हरीथिंग वॉज बिलॉंगिंग टू
ओल्ड पार्टनर्स. सिमिलरली बाय दॅट टाइम हा त्या पार्टनरशिपचा पार्ट आहे. जोपर्यंत तो रिटायर्ड होत नाही, 31 तारखेला जर रिटायरमेंट ठरली तर 31 तारखेला शेवटी 6 वाजताचं ऑफिस बंद होणार आहे. तर 6 वाजेपर्यंत जे काय होणार त्याच्यावर सगळ्याचा याचा अधिकार आहे. ते सगळं तुम्हाला याला द्यावं लागेल. त्याच्यात त्याचा शेअर आहे. 1 एप्रिल पासून मात्र शेअर नाही. म्हणजे 1 एप्रिल ऑनवर्ड्स ह्यातलं काही त्याला मिळणार नाही, पण तोपर्यंत सगळं मिळणार. यापैकी सगळं. नेक्स्ट पुढे जाऊया. आता गुडविल. मी तुम्हाला एक सांगतो, रिटायरमेंट मध्ये तुम्ही मला सांगायचंच नाही की गुडविल रेज होतंय सर. अरे रेज तर होणारच. गुडविल इथं आता रेज होणार. रेज केल्याशिवाय तुम्ही त्याला देणार कसं? हा, म्हणून गुडविल तर रेज करावंच लागणार. गुडविल रेज होणारच. मग आता गुडविल रेज जे होणार आहे ते गुडविल रेज होण्याच्यासाठी 2 ऍक्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे आपल्याला परत एकदा आपल्याला इथं ह्याला सुद्धा रिटायरमेंटला सुद्धा मॅट्रिक्स बघायचा आहे, ऍक्शन्स आणि ऑप्शन्सचा. ऍक्शन्स, आता बघा ऍक्शन काय आहे. कंटिन्यूइंग पार्टनर विल पे द आउटगोईंग पार्टनर. आता एक लक्षात ठेवा, कंटिन्यूइंग पार्टनर्स आउटगोईंग पार्टनरचं गुडविल पे करणार. मी ऍडमिशन मध्ये पण सांगितलं, पार्टनरशिप फर्मचा गुडविलचा त्याचा काही संबंध नाही. ते पार्टनर्सच्या अमंग देमसेल्स असतं. फक्त ते बुक्स ऑफ अकाउंट्स फॉर्म जे वापरतात त्यामुळे सगळा गोंधळ, त्यामुळे तुमचं सगळं काम वाढलेलं आहे. मग सिमिलरली थिंग हिअर, ओल्ड पार्टनर्स किंवा कंटिन्यूइंग पार्टनर्स आउटगोईंग पार्टनर्सचं गुडविल पे करणार. आता गुडविल त्यासाठी रेस करावं लागेल. मग त्यासाठी गुडविलला जाण्यासाठी आधी पहिले आपल्याला गुडविल रेस करायचं असेल तर ते व्हॅल्यू करावं लागेल. हे आपल्याला ऑलरेडी फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे? आणि ऍव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला? ऍव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला टोटल ऑफ प्रॉफिट मायनस टोटल ऑफ लॉस. सेम थिंग. टोटल ऑफ प्रॉफिट तुम्ही काय करता, त्याच्यामध्ये लॉस असेल तर मायनस करून घेणार, सगळ्या प्रॉफिटशी ऍड करून घेणार, त्यातलं लॉस मायनस करणार आणि जे काही येईल त्याला नंबर ऑफ इयर्सनी डिवाइड करणार. हे काय मिळालं? ऍव्हरेज प्रॉफिट. बरोबर आहे. गुडविल ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस आणि ऍव्हरेज प्रॉफिट हे तुम्हाला माहिती आहे. आता हे दोन्ही म्हणजे इथं आपल्याला गुडविल रेज करायचं असेल तर गुडविल व्हॅल्युएशन म्हणजे गुडविलची वर्किंग नोट आली, सेम लाईक ऍडमिशन. पण मोस्ट ऑफ द सम मध्ये तुम्हाला गुडविलची व्हॅल्यू दिलेली असणार. कधी कधी ते कॅल्क्युलेट करायला सांगतील, वी विल कॅल्क्युलेट, त्याची एक वर्किंग नोट बनवूया. ऑलराईट. इथं अजून एक कन्सेप्ट आहे, ती म्हणजे गेनिंग रेशो. तुमच्या आधीच्या याच्यामध्ये होता सॅक्रिफाईस रेशो ऍडमिशन मध्ये, आता आहे गेनिंग रेशो. काय फॉर्म्युला आहे? न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. मी आत्ता परत एकदा वॉर्निंग देतोय, त्याच्या आधी पण वॉर्निंग दिली झालेली आहे. कन्फ्युजन कंटिन्युअस चालू राहणार आहे. अप टू फेब्रुवारी तुम्ही कन्फ्युज मध्ये असणार. गेनिंग रेशोचा फॉर्म्युला न्यू मायनस ओल्ड आहे का ओल्ड मायनस न्यू? आता तुम्हाला सुस्त आहे, फेब्रुवारी मध्ये विचारतो. बघा वॉर्निंग दिलेली आहे, वन्स फॉर ऑल एकदाच क्लिअर करा. न्यू मायनस ओल्ड हा झाला फॉर्म्युला. म्हणजे जवळपास आपण आपल्याला रिटायरमेंट मध्ये मोस्टली हे 3 फॉर्म्युला लागणार आहेत, ते ऑलरेडी आपण लिस्ट करून टाकले. मुव्हिंग ऑन. आता बघा गेन कसा होतोय, हाऊ दिस आणि गेन कोणाचा होणार? ऑब्विसली कंटिन्यूइंग पार्टनर्सचा. कसा होतोय बघा. सपोज ए, बी आणि सी असे 3 पार्टनर्स आहेत. पार्टनरशिपचा रेशो आहे म्हणजे प्रॉफिट शेअरिंगचा रेशो 3:2:1 आहे. आणि सपोज त्यांना प्रॉफिट झाला 60,000. सांगा कसं डिवाइड करणार? 60,000 यू हॅव टू डिवाइड इंटू 3. 30,000, 20,000, 10,000. राईट. सपोज ए रिटायर्ड झाला, सी रिटायर्ड झाला, सॉरी. आणि अगेन जेव्हा रिटायरमेंट नंतर सुद्धा पार्टनर्सना 60,000चाच प्रॉफिट झाला. आता डिस्ट्रीब्यूट करा. आता रेशो काय आहे? 24,000. हा, पूर्वी किती मिळत होता, आता किती मिळतोय ए ला? म्हणजे डेफिनेटली गेन आहे का नाही? आहे. याला यस.
ही जी मेथड आहे ना, ह्या मेथडनी सुद्धा तुम्ही गेन काढू शकता. पण आपल्याला बघा, ऑब्विसली जसा सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करत होतो तसा इथं गेनिंग रेशो पण कॅल्क्युलेट करायला आला. पण इथला गेनिंग रेशो अतिशय सोपा आहे, इथला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो अतिशय सोपा आहे. आणि म्हणून मी म्हणतोय रिटायरमेंट सगळ्यात सोपं आहे. ऍडमिशनच्या कंपॅरिझन मध्ये रिटायरमेंट इज व्हेरी व्हेरी इझी. पण फक्त ते डिसिप्टिव्ह, ते सुद्धा जर तुम्ही गुडविल हँडल केलं ना तर मग तर काय प्रॉब्लेमच नाही. एक तर छोटा आहे, ट्रंकेटेड आहे. बघा कसं ट्रंकेटेड आहे ते पण सांगतो तुम्हाला. छोटा आहे सम, ऍडमिशन एवढा मोठा समच नाही. चलो नेक्स्ट पुढे जाऊया. आपण काय म्हटलं, लगेच आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट कसा करायचा. भयानक सिंपल, ह्याच्यात काही करायचं नसतं, फक्त एलिमिनेशन आहे. बघा काय दिलंय इथं, ए बी सी हे 3 पार्टनर्स आहेत, त्यांचा रेशो दिलाय. कुठे दिलाय, हा काय, आणि त्यातला कोण रिटायर झालाय, बी. मग त्याला हाईड करून टाका, झाला न्यू रेशो तयार, 4:1. हे असं ऍडमिशनला का नाहीये, ऍडमिशनला कॅल्क्युलेट करावं लागतं. ऍडमिशनला कॅल्क्युलेट करावं लागतं. इथं कसं आहे माहिती का, एक्झिस्टिंग आहे, फक्त तो चाललाय हाईड करायचं, दॅट्स इट. म्हणजे न्यू रेशो किती आला, 4:1. संपला, न्यू रेशो इज ओव्हर. त्यामुळे न्यू रेशो आपल्याला बॉदरच करणार नाहीये, कॅल्क्युलेशन काही नाहीच आहेत. मग आता नेक्स्ट पुढे जाऊया. आता गेनिंग रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा. गेनिंग रेशो मात्र मॅथमॅटिक्स आहे, देयर इज अ मॅथमॅटिक्स. आलं परत ते LCM आणि ऑल दोज थिंग्स, डोक्याला ताप आला. चला इथे चेक करूया. ओल्ड रेशो, ABC पार्टनर्स आहेत आणि बी रिटायर्ड होतोय. ए आणि सी शेअर फ्युचर प्रॉफिट्स इक्वली, बरोबर आहे. मला सांगा ओल्ड रेशो काय आहे एबीसीचा, 4:3:2, राईट. आणि न्यू रेशो काय आहे, काय, बाकी कोणी काही बोलतच नाही. तुम्ही नीट वाचलं, तुम्ही नीट वाचलं, काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. तरी मी एकदा नाही दोनदा तुम्हाला प्रयत्न केला की बाबा तुमचं लक्ष आहे का बघा. काय प्रॉब्लेम आहे, हाच प्रॉब्लेम आहे. दिस इज एक्झॅक्टली द प्रॉब्लेम. आणि त्या तिथल्या गडबडीमध्ये तुम्ही वाचणार पण नाहीत, तिथं प्रेशरच वेगळं असतं ना. मग काही करू नका, वाचा. इक्वली म्हणतायत ते, म्हणजे हा न्यू रेशो काय आहे, 1:1. 1:1. मग आता आपलं नेहमीप्रमाणे LCM काढा, म्हणजे हे सगळं करा. काय करायला लागेल, पहिले आधी कन्वर्ट करा. हे कशाचं कन्वर्ट करणार आपण, फॅक्ट. हे आपण 9चा टोटल केली, म्हणजे त्याला प्रपोर्शन मध्ये हे करायचं असतं तर आपण 9 प्लेस करून टाकले डिनॉमिनेटरला. 9 इथं पण प्लेस करणार आणि इथं पण प्लेस करणार. यू आर अवेअर ऑफ दिस, राईट. सिमिलरली याचं 1/2 केलं, बरोबर आहे, कारण 1+1 = 2 झाले. आता काय करायचंय, आता आपल्याला बी रिटायर्ड होते ना, मग आता गेन कोण करते, ए आणि सी. मग चला ए चा गेनिंग रेशो कॅल्क्युलेट करायचा. आता इथं कसं करणार, रेशोचा फॉर्म्युला काय, न्यू मायनस ओल्ड. मग 1/2 मायनस 4/9, राईट. आता इथं परत एकदा हे मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सबस्ट्रॅक्शन. तिकडे ऍडिशन होतं, इथं नाही, तिथं पण मायनसच होतो. आणि आता इथं पण मायनसच आहे. चला काय करणार आता, 9 1 जा 9 आणि 2 4 जा 8, बरोबर आहे. 9 - 8 आणि डिवायडेड बाय 9 × 2 इज व्हॉट, 9 × 2 इज 18. मग किती येणार, 1/18. मग चला आता मला सी चं काढून द्या. याचं कळलं तुम्हाला, तेच करतोय आपण. वी आर डुईंग सेम थिंग, सेम ओल्ड थिंग. चला किती येते, करा खरं, डू इट, फटाफट करा, कॅल्क्युलेट करा. 5 बरोबर आहे का, येस, 5/18. कारण हा 1/2 जसा तसा राहिला, इथं फक्त बदललं. हा किती आहे, 2/9, म्हणजे 1/2 - 2/9, राईट. 9 2 जा 18
9 1 जा 9 आणि 4 4 जा हे 2 2 2 2 जा 4 सो 5/18 करेक्ट जमलं. सो आपल्याला आता गॅनिंग रेशो पण सोपं आहे. गेनिंग रेशो कधी काढणार आपण? जर न्यू रेशो दिला असेल तर. गेनिंग रेशो कधी काढणार? गेनिंग रेशो आपण काढणार जेव्हा, पण गेनिंग रेशो पाहिजे कशाला? काय गरज काय? कारण सिनारिओ गुडविल, त्यामुळे गेनिंग रेशो काढावा लागणार. सर सिम्प्लिफाय होईल का further? अजून कशा काय 5:1 हाच रेशो झाला. हा रेशो झाला. 18 कॅन्सल म्हणजे 5/6 1/6 झाला फर्दर सिम्प्लिफिकेशन. सो झाला गेनिंग रेशो कळला. आणि आपल्याला तो कशासाठी पाहिजे? तो पाहिजे गुडविल साठी. मग चला लेट अस डिस्कस दॅट गुडविल. गुडविलचे सिनारिओ आहेत 4 पहिले जे आपल्याला करायचे आहेत, आणि 5वा सिनारिओ जो ऍडमिशनला होता तोच आहे. पण इथला 5वा सिनारिओ ऍडमिशन एवढा 5व्या सिनारिओ एवढा इझी नाही. इथं जरा डिफिकल्ट आहे. इथे एवढा सोपं नाही. आपण त्याला ट्रिक करून अक्षरशः त्याचे पंक्चर करून टाकला. पण इथं तसं करता येईल का बघूया. आधी पहिले 4 तर समजून घेऊ. पहिले 4 काय आहेत? मी काय सांगितलं? गुडविल रेस तर होणारच. गुडविल मला तुम्ही सांगू नका गुडविल रेज झालंय. गुडविल तर रेज होणार. मी काय सांगतोय बघा, गुडविल रेज होणार. फक्त काय 2 ऍक्शन्स आहेत. फर्मचं गुडविल रेज करायचं आहे. फर्मचं गुडविल रेज करायचं आहे का रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेज करायचं. असे 2 ऍक्शन्स अवेलेबल आहेत म्हणा, किंवा ऑप्शन्स झालं. 2 ऑप्शन्स आहेत गुडविलचे. देर आर 2 ऑप्शन्स. रेज तर होणारच आहे. गुडविल रेज होणार आहे. आणि रेज का व्हायचंय? कारण त्या हे आउटगोईंग पार्टनरला ते द्यायचंय. मग रेझिंगचे 2 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एक, अख्ख्या फर्मचं गुडविल व्हॅल्यू करून टाका. रेज म्हणजे व्हॅल्यू. नाही तर फक्त जो रिटायर होतोय तेवढ्याचा गुडविल काढा आणि रफादफा करून टाका. इश्यू खतम. असे 2 ऑप्शन्स अवेलेबल आहेत आता पार्टनरशिप फर्मकडे. म्हणजे बघा मी काय सांगितलं, गुडविल तर रेज होणारच. आता त्यात परत काय, गुडविलचं काय, अख्ख्या फर्मचं गुडविल रेज झालंय. म्हणजे हे तुम्हाला चेक करायचंय पहिले सम मध्ये की गुडविल रेज होणारच. फक्त कुठलं गुडविल, अख्ख्या फर्मचं रेज झालंय का रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेज झालंय. आणि हे 2 जर ह्यापैकी कुठला तरी एक असणार. दोन्ही असू शकत नाही. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत. दोन्ही एकदम होऊच शकत नाही. काहीतरी एक असणार. ह्या 2 ऑप्शन्सच्या अगेन्स्ट जे कंटिन्युइंग पार्टनर्स आहेत त्यांच्याकडे 2 ऍक्शन्स अवेलेबल आहेत ज्या ऍडमिशन मध्ये पण होत्या. काय, हे जे गुडविल रेज झालंय ते आयदर रिटायर करणार, रिटेन करणार किंवा विड्रॉ करणार. झाला मॅट्रिक्स तयार. मला काय म्हणायचंय? मला असं म्हणायचंय, हे बघा काय झालं. हे जे गुडविल तुम्ही रेज केलं, रेज, त्याचं काय करणार? गुडविल इज रिटेन्ड इन द बिझनेस और गुडविल इज विड्रॉन बाय द पार्टनर. म्हणजे खरं तर हा असा मॅट्रिक्स तयार होतो. मॅट्रिक्स म्हणजे काय? हे असं आपण म्हणूया की एक टेबल या टाईपचं. पहिलं हे काय आहे? गुडविल फर्मचं गुडविल आहे. आणि हे काय आहे? रिटायरिंग पार्टनरचं गुडविल आहे. इकडे ऍक्शन काय आहे? रिटेन. इकडे ऍक्शन काय आहे? विड्रॉ. बस. मग हे बघा मला हेच म्हणायचं. लेट अस सी दिस इज एक्झॅक्टली व्हॉट आय मीन टू से अँड दिस इज व्हॉट आय एम रेफरिंग बेसिकली. की काय आहे चेक करा. असंच एक मॅट्रिक्स मी तुम्हाला ऍडमिशनला दिलेलं आहे. आय होप यू आर गॉन थ्रू दिस. तसंच मी तुम्हाला रेडी करून दिलेलं आहे. हा जो पहिला पार्ट आहे, हा दिस फर्स्ट डिवायडेशन, ह्याच्यात काय आहे? जर फर्मचं गुडविल रेज झालं असेल, फुल व्हॅल्यू त्याला म्हणतात, फुल व्हॅल्यू फर्मचं गुडविल, आणि ते रिटेन झालं, किंवा फर्मचं गुडविल रेज झालं आणि ते विड्रॉ झालं, म्हणजे हा सिनारिओ 1, हा सिनारिओ 2, आणि हे सिनारिओ 3 इथं, आणि सिनारिओ 4. असे 4 सिनारिओ इथं होतात. ओव्हर हिअर 4 सिनारिओ झाले. परत एकदा बघा मी काय म्हणतोय. ट्रीटमेंट ऑफ गुडविल. सपोज फर्मचं गुडविल रेज झालंय.
हे आपण ऑलरेडी हँडल केलंय. तुम्ही गुडविल रेज केलं ऍडमिशन मध्ये, ते दरवेळेला फर्मचंच गुडविल रेज झालं, कारण तिचं ऑप्शनच नव्हता. तुम्हाला फर्मचंच गुडविल रेज करायचंय, कारण त्या दोघांचंच गुडविल होतं आणि ते रेज करायचं होतं. इथं तसं नाही, इथं ऑप्शन आहे. चला आता तुम्ही ट्रीटमेंट काय करत होतात? गुडविल रेज झालं तर मला ट्रीटमेंट सांगा, काय केली ऍडमिशनला? काय 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 रॉंग? ते काय आहे कॅश अकाउंट? कॅश अकाउंट कधी होतं? गुडविल आणलं तर. मी गुडविल रेज करतोय म्हणजे गुडविल आणलेलंच नाही म्हणून तर रेज करतोय. गुडविल जेव्हा रेज होतं तेव्हा 101% गुडविल आणलेलं नसतं, म्हणून तर रेज करतायत. गुडविल अकाउंटच्या डेबिटला काय? टू पार्टनर्स कॅपिटल कुठल्या रेशो मध्ये? बस तीच ट्रीटमेंट करायची. गुडविल अकाउंटच्या डेबिटला म्हणजे जनरल एंट्री काय होणार? गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर. इथं ऑल पार्टनर्स, इथं ऑल पार्टनर्स, कारण तिघा नाहीये, त्याचा शेअर आहे त्याच्यामध्ये. रिटर्निंग पार्टनर असला तरी त्याचा शेअर आहे. आणि ते जर गुडविल रिटेन झालं तर कुठे रिटेन होणार? कुठल्या क्रेडिटला? काय ते झाले सेकंड इफेक्ट. मी गुडविलचं रिटायरमेंट हे रिटेनिंग म्हणतोय. गुडविलच्या डेबिटला झालं, पार्टनर्सच्या क्रेडिटला झालं. पुढे बोला. कॅशचा काय संबंध? गुडविलच्या डेबिटला टाकले तुम्ही. मग रिटेन कुठे होतं? बॅलन्स शीटला रिटेन होतं. रिटेन बॅलन्स शीटला होतं. हे बघा, सेम ट्रीटमेंट. काही हा सिनेरिओ तुम्ही ऑलरेडी हँडल केलाय. हा सिनेरिओ पण संपला. गुड म्हणजे इथं काय होणार आहे बघा, मी तुम्हाला सांगतो अल्टिमेटली कसं लक्षात ठेवायचे. 4 सिनेरिओ. पहिला हा सिनेरिओ तुम्ही ऑलरेडी हँडल केलाय. गुडविल रेज होणार म्हणजे गुडविलच्या डेबिटला आणि पार्टनर्सच्या क्रेडिटला, पार्टनर्स कॅपिटलच्या. आणि त्याचा सेकंड इफेक्ट कुठे होणार? सेकंड इफेक्ट म्हणण्यापेक्षा त्याचे सेकंड हे काय म्हणूया, त्याचे सेकंड पार्ट म्हणजे रिटेन झालं गुडविल, तर ते कुठे रिटेन होणार? बॅलन्स शीटला रिटेन होणार, असेटला. आणि विड्रॉ झालं तर गुडविलच्या क्रेडिटला आणि कसं? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. टू गुडविल. आपण कसं करत होतो जेव्हा ऍडमिशनला करत होतो तेव्हा? बाय गुडविल टू गुडविल. टू गुडविलचा रेशो काय होता? न्यू रेशो आणि ऑल पार्टनर्स मध्ये होता. गुडविल रेज होताना ओल्ड पार्टनर्स मध्ये होतं आणि गुडविल विड्रॉ होताना ऑल पार्टनर्स मध्ये, न्यू रेशो मध्ये. मग आता इथं काय आहे? इथं बरोबर त्याच्या उलट करायचंय. क्रेडिटला ऑल पार्टनर्स, डेबिटला फक्त कंटिन्यूइंग पार्टनर्स. डेबिटला कंटिन्यूइंग पार्टनर्स, बरोबर उलटी ट्रीटमेंट आहे. बाकी काही चेंज नाहीये, सगळं तेच आहे. हे बघा. आणि काय होणार आहे? बॅलन्स शीट नवीन बॅलन्स शीटला गुडविल येणार नाही जर विड्रॉ झालं तर. बघा मी काय म्हणतोय, इथं एंट्री काय काय होणार? ह्या जर्नल एंट्रीज आहेत. पहिल्या केसमध्ये गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स इन ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो, आणि बाकी एंट्री काय होणारच नाही, एकच एंट्री आणि बॅलन्स शीटला गुडविल दिसणार. आणि सेकंड पार्ट गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स, ही एंट्री जशी तर तशी होणार. दिस इज रेजिंग. आणि रेज झालेलं गुडविल विड्रॉ होणार, ते मात्र कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. हे नीट लक्षात ठेवायचं आहे हा पार्ट. म्हणजे बाय गुडविल टू गुडविल. आणि इथं एक सांगतो मी तुम्हाला, रिटायरमेंट मध्ये बाय गुडविल येणारच. बाय गुडविल येणारच, कारण गुडविल तर रेज होणारच, त्यामुळे बाय गुडविल तर येणारच. चला हे 2 सिनेरिओ कळलेत का? नीट चेक करा. आता काय झालंय? फर्मचं गुडविल नाही रेज झालं, रिटायरिंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेज झालं. आणि काय झालं? रिटेन झालं. रेज झालं ना तर गुडविल, आता हे बघा ना, रिटायरिंग पार्टनरचा शेअर, हे बघा ना, हे फर्मचं गुडविल आहे, मग ते तिघांना मिळायला पाहिजे म्हणून ऑल पार्टनर्स. आणि रिटायरिंग पार्टनरचा शेअर एवढं गुडविल झालंय म्हणून फक्त त्यालाच मिळालं पाहिजे, म्हणून गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल. जमलं? नेक्स्ट, ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. इथे काही संबंध नाही खरं तर, प्रॉफिट शेअरिंग रेशोचा संबंध नाहीये, पण
जेव्हा तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे तेव्हा प्रॉफिट शेअरिंग रेशोचा संबंध येणार आहे, जेव्हा रेज करायचं असेल ना. पण डोंट वरी, ते तुम्हाला फारसा काही इश्यू येणार नाही रेशोचा, तो दिलेला असणार आहे मोस्ट ऑफ द टाइम. चला पुढे पुढे. आणि ते रिटर्न कुठे होणार? बॅलन्स शीटला रिटर्न होणार. जे रिटर्न होणार ते बॅलन्स शीटला. आता हेच गुडविल रेज झालं आणि विड्रॉ झालं. आता मात्र प्रॉब्लेम आहे फक्त इथं तो येणारे गेनिंग रेशो या सिनारिओमध्ये. आणि हे खरंच ह्याच्यात आणि याच्यात फक्त गेनिंग रेशोचा फरक आहे ह्या दोन सिनारिओमध्ये. तेच आहे कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. बरोबर. चारही सिनारिओज कळलेत का बघा? चारही सिनारिओ कळले? चला चेक करूया एकदा. हे रीड कसं करायचंय, हे अशा पद्धतीने रीड करायचंय, इकडनं इकडं इकडनं इकडं. बरोबर. तुम्ही पहिल्यांदा ही बऱ्याच मॅट्रिक्स बिट्रिक्स बघत असाल, त्यामुळे चला सिनारिओ 1. काय सिनारिओ 1 आहे तुम्ही सांगायचंय मला. फर्मचं गुडविल रेज झालं आणि ते रिटेन झालं. फर्मचं गुडविल रेज झालं आणि गुडविल इज रिटेन. बघा अकाउंटिंग कसं करणार. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल तिन्ही पार्टनर्सला, आणि हेच गुडविल बॅलन्स शीटला येणार. बघा गुडविल बरोबर आहे का? हे बघा 20,000 तिघांनाही मिळणार, कारण फर्मचं गुडविल आहे, तिघांना मिळणार ऑब्विसली. त्यामुळे फर्मचं गुडविल रेज झालं म्हणजे बाय गुडविल तर येणारच, त्याप्रमाणे आलं. फर्मचं असेल तर तिघांना येणार, आणि रिटर्निंगचं असेल तर एकट्याला येणार, रिटर्निंग होणाऱ्याला. इतकं सोपं आहे हे, इतकं सोपं आहे. चला पुढचा. आता हे रिटेन होणार ते कुठे होणार? बॅलन्स शीटला. सिनारिओ 1 अंडरस्टूड. चला सिनारिओ 2 ला जाऊया. गुडविल ऑफ द फर्म इज रेज्ड आणि काय आता विड्रॉ आहे. बघूया, चेक करूया. आता काय करणार? हे सेम थिंग, गुडविल इकडे येणारच, हे बघा हे, आणि इथं मात्र गुडविल येणार नाही. मग ते कुठे येणार? इकडं. आता इथं नाहीये, म्हणजे बाय गुडविल टू गुडविल होणार. कुठल्या रेशोमध्ये? न्यू रेशोमध्ये. कुणामध्ये? फक्त कंटिन्यूइंग पार्टनर्स मध्ये, फक्त कंटिन्यूइंग पार्टनर्स मध्ये आणि न्यू रेशो मध्ये. हे येणार इकडनं बाय गुडविल टू गुडविल. हा झाला सिनारिओ नंबर 2. हा झाला सिनारिओ नंबर 2. ऑल राईट. सिनारिओ नंबर 3. सिनारिओ काय 3 आहे? आता फर्मचं गुडविल नाही, आता रिटायरिंग. आता रिटायरिंग पार्टनरचा शेअर एवढा गुडविल रेज झालाय, आणि ते काय झालंय? रिटेन म्हटल्यावर कुठे होणार? रिटेन बॅलन्स शीटला. आणि रेज झालं म्हटल्यावर कुठे होणार? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. मी का सांगते तुम्हाला इथं? कारण आपण ऍडमिशन मध्ये ज्या 2 ऍडिशनल वर्किंग नोट्स कॅश आणि गुडविल करतो त्या आपण इथं करणार नाही. त्याची गरजच नाही, त्याची गरज नाहीये. हा, एखाद्या केसमध्ये जेव्हा कॅपिटलची ऍडजस्टमेंट येईल, इथं पण कॅपिटलची ऍडजस्टमेंट आहे. इथं मात्र थोडी डिफिकल्ट आहे कॅपिटलची ऍडजस्टमेंट, एवढी सिंपल आणि ऑब्वियस नाहीये इथं. आता इथं जेव्हा कॅपिटलची ऍडजस्टमेंट येईल तेव्हा मात्र परहॅप्स आपल्याला कॅशचं अकाउंट ओपन करावं लागेल. अदरवाईज कॅशचं अकाउंट पण ओपन करणार नाही. आपण जी 2 वर्किंग नोट्स ऍडमिशन मध्ये केल्या त्या आता करणार नाही. म्हणजे काय काय करणार ते पण सांगतो. चला इथं चेक करूया. काय झालं? गुडविल अकाउंट दिसतंय, गुडविल अकाउंट दिसतंय. कुणाला दिसतंय? फक्त एकालाच, फक्त एकालाच. कारण रिटर्निंग पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेज झालं. आणि इकडं चेक करा, तुम्हाला गुडविल दिसतंय का? बॅलन्स शीटवर दिसतंय का? कारण रिटेन झालंय, रिटेन झालं म्हणजे. आणि किती? मगाशी किती होतं? 20,000. आता किती आहे? इकडं 5, इकडं 5. जेवढं रेज होईल तेवढंच गुडविल बॅलन्स शीटला. फर्मचं गुडविल येणार नाही, कारण फर्मचं गुडविल रेजच झालेलं नाही. जेवढं गुडविल रेज होणार तेवढंच बॅलन्स शीटला येणार, त्याच्यापेक्षा जास्त गुडविल बॅलन्स शीटला येणार नाही. ऑलराईट, व्हॉट इज नेक्स्ट? पुढचा सिनारिओ. आता काय सिनारिओ आहे? फर्मचं गुडविल रेज झालंय आणि विड्रॉ झालंय. पार्टनर्सचं, फर्मचं गुडविल नाही. पार्टनरच्या शेअर एवढं गुडविल रेज झालं म्हणजे ते कुठे येणार? पार्टनर्स कॅपिटलला. आणि बॅलन्स शीटला येणार का? नाही. आणि मग विड्रॉ होत असेल तर कुठे येणार? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. हे बघा, पहिलं इथं आणि मग इथं.
बाय गुडविल टू गुडविल. सो सिंपल. पण हा मात्र रेशो कुठला आहे? हा गेनिंग रेशो आहे. हा गेनिंग रेशो आहे. हे मात्र नीट लक्षात ठेवायचं आहे सिनेरिओ 4 ला. आणि मोस्टली तुम्हाला सिनेरिओ 4च येणार, कारण त्यात गेनिंग रेशो आहे. म्हणून पण वी कांट टेक थिंग्स फॉर ग्रांटेड की 4च येणार, नाही, कुठलाही येऊ शकतो. पण मोस्ट प्रोबॅबली किंवा प्रोबॅबिलिटी कशाची जास्त आहे तर 4ची. आणि का? कारण त्यात गेनिंग रेशो त्यांना टेस्ट करता येतो म्हणून. चला, बाय गुडविल बघा, हे ही एकटी मेनका रिटायर्ड होते म्हणून तिच्याच ह्याच्यात आपण टाकलं. आणि हेच आपण काय केलं, विड्रॉ केलं. हा कुठला रेशो आहे? गेनिंग रेशो मध्ये. हे बघा, या दोघींना ते डेबिट आलं. या कंटिन्युइंग पार्टनर्स आहेत आणि ते सुद्धा कुठल्या रेशो मध्ये? गेनिंग रेशो. अंडरस्टूड? जमलंय इथपर्यंत? जमेल? समजलंय? मग झाले की 4 सिनेरिओ. पहिले 5वा सिनेरिओ एकदम फॅग एंडला आपण करूया. आत्ता त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन नको. आधी पहिले काय करणार, आता आपले अकाउंट्स काय काय बनवणार आपण. इथं फक्त 3 गोष्टी मी बनवणार, म्हणून तो आणखीन ट्रंकेटेड आणि छोटा होतोय. इथं मी रिव्हॅल्युएशन अकाउंट, जे आपण आतापर्यंत करत आलो, रिव्हॅल्युएशन कसं बनवणार आहे. रिव्हॅल्युएशन डेबिटला काय करणार माहितीये की तुम्हाला? काय करणार? इन्क्रीज इन लायबिलिटी, डिक्रीज इन असेट्स, हे डेबिटला. आणि क्रेडिटला काय येणार? Decrease in liabilities, increase in assets. इन्क्रीज इन असेट्स, बरोबर आहे. इन्क्रीज इन असेट्स, डिक्रीज इन लायबिलिटीज, राईट, बरोबर आहे. सो क्रेडिटला प्लस इन ऍडिशन रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण क्लोज करणार. मला इथं जो स्क्रीनवर दिसतोय त्याला प्रॉफिट आहे का लॉस आहे? लॉस आहे, कारण डेबिट साइड इज ग्रेटर दॅन क्रेडिट साइड, म्हणून लॉस आहे. आणि तो लॉस आपण कुठे देणार? पार्टनर्स रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. आणि याचं करस्पॉन्डिंग पोस्टिंग करणार. याचं आपण करस्पॉन्डिंग पोस्टिंग करणार, बरोबर. कुठे? जे आता तू म्हणतेस ते पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. हे तेच आहे, सेम. आणि मला सांगा, प्रॉफिट असेल तर काय करणार? तो रिव्हॅल्युएशनला कुठे लिहिणार? डेबिटला लिहिणार. आणि पार्टनर्सच्या, हे तुम्हाला मी का विचारतोय, कारण याच्यावर एक ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन सेट होतो. तो नीट व्हिज्युअलाइज करा, कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. कारण आणि तरी सुद्धा चुकतात मुलं, कारण ते त्यांना थोडस जरा असं असं काय म्हणूया, गिमिकली ते सेट केलेला असतो. हा, अरे यार कळत नाही, हे डेबिट म्हणायचं आहे, क्रेडिट म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे. चलो, सो पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लॉस येणार का डेबिट येणार? प्रॉफिट येणार. हा, आता बोला. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला रिव्हॅल्युएशनचा लॉस येणार का लॉस? असा क्वेश्चन सेट करतात. आणि डेबिटला चलो पार्टनर्स कॅपिटल. बर, आता ह्याच्यात परत पार्टनर्स करंट आहेत का? पार्टनर्स कॅपिटल आणि पार्टनर्स करंट पण येऊ शकतो. म्हणजे सेम थिंग जे आपण तिकडं करत होतो, तिकडं पण आपण पार्टनर्स करंट केलेले आहेत, बरोबर आहे. पार्टनर्स कॅपिटल पण करू शकतो आपण, आणि पार्टनर्स करंट अकाउंट पण आपल्याला ओपन करायला लागू शकतो. जनरल रिझर्व्ह आहे, तर जनरल रिझर्व्हचं तिकडे काय करत होता तुम्ही? इथं काय करणार? ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स आला, सेम. कुठे येणार ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स? पार्टनर्स कॅपिटलला. कुठं? डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस असेट मध्ये असेल तर कुठं? डेबिट. मी असेटला म्हणतोय, प्रॉफिट अँड लॉस असेटला असेल तर, आणि प्रॉफिट अँड लॉस लायबिलिटी मध्ये असेल तर क्रेडिट. सेम, काही चेंज नाहीये. हा जर एवढा पार्ट कळला असेल तर इमिजिएटली वी आर ऑन टू प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1. कारण हे संपलं, खलास, रिटायरमेंट इज ओव्हर. रिटायरमेंट इज ओव्हर. इमिजिएटली प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1. मला तुमच्याकडनं सिनेरिओ हवाय. हो, येस. चला सुरू. लेट अस स्टार्ट.
प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1, मामा, काका आणि बाबा. these are partners in the partnership firm. चला 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 रीड करूया लक्ष द्या. हॅलो हॅलो, लक्ष इकडं. आता तुम्हाला काय करायचंय, फक्त 3 गोष्टी. तुम्ही एक वर्किंग नोटचं प्रिपरेशन केलं असण्याची शक्यता आहे. याच्या पुढच्या केसमध्ये याच्या पुढच्या केसमध्ये ती वर्किंग नोटची 2 अकाउंट बनवू नका, पण 3 गोष्टी लागणार. रिव्हॅल्युएशन म्हणजे काय, प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट, पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट. हा, पण याचा अर्थ असा नाही की वर्किंग नोट्सच नसणार आहेत. वर्किंग नोट्स असणार आहेत. आपल्याला एखाद्या वेळेला गेनिंग रेशो काढावा लागणार आहे आणि नंतर कॅपिटल ऍडजस्टमेंटची वर्किंग नोट करावी लागणार आहे. चला, बॅलन्स शीट ऑफ मामा, काका आणि बाबा who share profit and losses in the ratio of 4:3:3. चला, RDD ऑन द फेस ऑफ इट आहे, म्हणजेच काय असणार, काय कुठल्या आणि काय, नो मोर रिक्वायर्ड. चला चेक करूया. नाही, नो मोर रिक्वायर्ड म्हणजे काय, काढून टाकायची. हा, रिटर्न ऑफ, बरोबर. चला, नवीन अजून एक काय आहे, हे काय आहे, सप्लायर म्हणजे काय, क्रेडिटर. सप्लायर म्हणजे क्रेडिटर. हे असे आता तुम्हाला मी म्हटलं, सुरुवातच झाली रिटायरमेंटला. हे असंच आहे, म्हणून तर डिसेप्टिव्ह आहे तो. चला रीड करूया. आय विल कम बॅक टू दिस. हे मी मार्क केलेत, पण आधी आय विल कम बॅक टू दिस. चला, काका रिटायर्ड ऑन 1 एप्रिल. आपला 1 एप्रिल काय आहे, डेट ऑफ बॅलन्स शीट. सेम थिंग, काही नवीन नाही. चला, फॉलोइंग टर्म्स आहेत. नीट मी वाचतोय, मला तुमच्याकडनं प्रत्येकाकडनं सिनॅरिओ हवाय. द शेअर ऑफ अ काका इन द गुडविल ऑफ अ फर्म इज व्हॅल्यूड ॲट 2700. गुडविल तर रेज होणारच, ते सांगूच नका मला गुडविल रेज झालाय. बोला, फर्मचं गुडविल रेज झालंय का काकाचं गुडविल रेज झालंय? फर्म कोण म्हणते? हाऊ मेनी ऑफ यू आर सेइंग फर्म? 1 2 3 4 5. ईशा, फर्म का नाही, हो का नाही? हो. गौरव, काय सांगताच येत नाहीये. नाही, फर्मचं नाहीये तुझं. आणि हाऊ मेनी ऑफ यू आर सेइंग की इट इज काकाच? 1 2 3 4. चला, आता तुम्ही सांगायचंय मला, का, वाय काका? अरे मला सांगा, आता तुम्ही फर्म वाले हॅलो फर्म वाले, तुम्ही वाचा, नीट वाचा. बघा, आता मी वाचतो, आता नीट वाचतो. शेअर ऑफ अ काका इन अ गुडविल, शेअर ऑफ अ काका इन अ गुडविल इज व्हॅल्यूड ॲट 2700. आणि आता मी वाचतोय, बघा मी काय केलं, नीट परत एकदा. काकाचा शेअर व्हॅल्यू केलाय, काकाचा शेअर. काका कोण आहे? रिटर्निंग पार्टनर. आणि नीट वाचायला हवा, इन अ गुडविल ऑफ अ फर्म. फर्मच्या गुडविल मधला काकाचा शेअर व्हॅल्यू म्हणजे काय, रेज केला. मग हा सिनारिओ कुठला आहे, कुणाचं रिटायरमेंट घे, कुणाचं गुडविल रेज केलंय, फर्म का काका? काय फर्मचं? काकाचं गुडविल रेज केलंय, काका. अरे बाबांनो, फर्मच्या, बघा मी परत एकदा वाचून सांगतो. फर्मच्या गुडविल मधलं काकाचं गुडविल व्हॅल्यू केलं, म्हणजे हा तिसरा आहे ना, हा दुसरा आहे, काका दुसरा आहे. मग हा सिनारिओ तिसरा. ओके, तिसरा सिनारिओ म्हणायचंय तुला? नाही, इथं सिनारिओ तिसरा आहे, पण तिसरा आहे का चौथा आहे, यापैकी कुठला तरी एक असू शकतो. मी झाली सुरुवात, बघा वर्डिंगला सुरुवात झाली. नीट वाचा. हे बघा ना, बघा, काका शेअर इन द गुडविल ऑफ द फर्म. फर्मच्या गुडविल मधल्या काकाचा शेअर इज व्हॅल्यूड ॲट ₹2700. हेच नीट समजून घेऊन ओळखायचं. आणि हे म्हणून तर मी तुम्हाला एक फाईल देणार आहे शेवटी.
की अरे बाबा नो ऍटलिस्ट ते नाही समजलं तर असं आलं तर असं करा. शेवटी अल्टिमेटली आहेच ते, शेवटी अल्टिमेटली आहे. पण हे तुम्ही खरं कळायला हवं, क्लिअर कट दिलाय, कुठेही प्रॉब्लेम नाहीये. शेअर ऑफ अ काका इन अ गुडविल ऑफ अ फर्म, फर्मच्या गुडविल मधलं काकाचं गुडविल व्हॅल्यूड केलंय. हा कुठेही काय क्लिअरिटीने दिलेलं आहे, पण ते देणार तुम्हाला अशाच वर्ड्स मध्ये की ते डिसिप्टिव्ह मी का उगाच म्हणतोय का, कळतच नाही कुणाचं दिलंय. चला म्हणजे हा सिनेरिओ कुठला आहे अजून ठरायचं आहे, 3 आहे का 4 आहे. 4 कधी होणार आहे जर विड्रॉ झालं तर, आणि विड्रॉ नाही झालं तर 3. चलो गोइंग बॅक. फर्निचर टू बी डिप्रिसिएटेड, फर्निचर मार्क केलंय, प्लांटला पण मार्किंग करून. मोटर कार, फर्निचर आणि मोटर कार मार्किंग करून घेतलं. सेम प्रोसेस, लाईव्हस्टॉक प्लांट, लाईव्हस्टॉक आणि प्लांट अप्रिशिएट झालं. लक्ष इकडे दे रे, लक्ष इकडे दे. प्रोव्हिजन ऑफ 2000 टू बी मेड फॉर, झाले नवीन नवीन क्लेम फॉर कॉम्पेन्सेशन. हा कुठलं कॉम्पेन्सेशन आहे, वर्कमन कॉम्पेन्सेशन. झाली पहिल्याच याला सुरुवात. इथं आहे का वर्कमन कॉम्पेन्सेशन? लकीली वर्कमन कॉम्पेन्सेशन नाहीये. ओके, वर्कमन कॉम्पेन्सेशन रिझर्व नाहीये, लक्ष. सो प्रोव्हिजन म्हणजे आता हे काय आहे, ही प्रोव्हिजन आहे म्हणजे नवीन लायबिलिटी आहे, न्यू लायबिलिटी जी पूर्वी नव्हती, म्हणजे लायबिलिटी इन्क्रीज झाली. ही लायबिलिटी तुम्ही रेकॉर्ड करणार तुमच्या नवीन बुक्स मध्ये. सो वी विल डू दॅट. आणि नो लॉंगर रिक्वायर्ड, नो लॉंगर नेसेसरी, म्हणजे काय करायचं आहे, आरडीडी उडवून टाका, उडवून टाका. 5,000ला इथं घेऊन या. आणि मग सेकंड इफेक्ट कुठे करणार का, करणारच नाही, उडवायचंय सर, कशाला करायचं. ईशा करणार, क्रेडिट येणार कारण लायबिलिटी रिड्यूस झाली. आरडीडी इज द ओनली लायबिलिटी विच इज शोन ऑन द असेट साइड. ही लायबिलिटी रिड्यूस झाली. चला लेट अस स्टार्ट. पहिले इन द बुक्स ऑफ मेसर्स मामा काका अँड बाबा घ्या. आता सगळं रेडी आहे तुझं, यू कॅन स्टार्ट. पहिला पार्ट तुम्हाला माहितीच आहे, तो सेम आहे. पहिली बॅलन्स शीट पोस्ट करा, ऑल द बॅलन्स शीट, अख्खी बॅलन्स शीट पोस्ट करून घ्या. आणि पटापट करायचंय, पटापट. 15 मिनिटात सम होतात हे. सगळं तुमचं लिहिलेलं पाहिजे व्यवस्थित. 15 अगस्त को झंडा गाड़ देंगे, रिटायरमेंट का. खतम होईल जाईल, कारण काय फार दिवस लागत नाही रिटायरमेंटला, फार दिवस लागत नाहीत. फटाफट फटाफट पोस्टिंग करायचं आहे. सप्लायर्स म्हणजे पण तुम्ही क्रेडिटर लिहू नका, ते सप्लायर म्हणतायत, तुम्ही पण सप्लायर्स म्हणायचं. चल पटपट. चला ईशा झालं का, पहिलं पोस्टिंग चेक करूया माझ्या बरोबर. तुम्ही आहात का, काय करायचंय. जनरल रिझर्व काय करणार, 4:3:3 मध्ये. कॅल्क्युलेटिव्ह आहे ना, नॉट इझी. कॅल्क्युलेशन इझी नाहीये. सर रिटायरिंग पार्टनरचं डेबिट आणि क्रेडिट साइडला टॅली होतं सगळं नॉर्मल, काय प्रॉब्लेम नाही येणार. सर, कारण तुम्ही जे एक्झाम्पल दाखवलं त्यात दोन्ही साइडला टॅली होतं. हा होतं ना. अरे हे बघ, कुठलंही लेजर अकाउंटिंगचं टॅलीच असतं, फक्त विथ बॅलन्स और विदाउट बॅलन्स हा इश्यू असतो. लेजर नेहमी टॅलीच असतं, म्हणजे विदाउट बॅलन्स टॅली होतं नाही. हे बघ इथं काय दिलंय, द अमाऊंट पेबल टू काका शुड बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. दिस वी विल डू इट ऍब्सोल्युटली इन द एंड. ते आपण सगळ्यात शेवटी करूया. म्हणजे बॅलन्स सांगतो सगळं सांगतो.
झालं सगळं? काय गौरव? चल पटपट. ते आता बाकी सगळं नंतर हे करत बस. डायरेक्ट पोस्टिंग हे करायला सुरुवात कर. हे वरचं सगळं नंतर लिही, कारण तुझ्याकडे टाइम नाहीये आणि इथं वर्किंग नोट करायची नाहीये. या रिटायरमेंटला वर्किंग नोट लागत नाही, कॅश आणि गुडविल. आता राहून दे, हा राहून दे, आता केलं तर राहू देत, लागणारच नाहीये ती गुडविल. आपण गुडविलची मी काय केलंय बघा, मी फक्त रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केलंय, रिव्हॅल्युएशन अकाउंट, नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. एवढाच फक्त पार्ट करायचा आपल्याला. बाकी काय बॅलन्स शीट अख्खीच होती की तिथं पण अख्खीच होती, काही गरज नाही हाफ चालेल. मग हाफ अ पेज तुझं वेस्ट जाईल. आता नको, राहून दे, आता सुरू कर. चला सप्लायर्स कुठे टाकले? लोन लायबिलिटी. हे घ्या, सप्लायर्स आणि लोन दोन्ही आपण लायबिलिटीला पोस्ट केलंय, बरोबर आहे का? सप्लायर्स आणि लोन. नेक्स्ट जनरल रिझर्वचं काय करणार? डिस्ट्रीब्यूट. मी म्हणतोय ना, डिस्ट्रीब्युशन इज नॉट दॅट इझी. किती आलं डिस्ट्रीब्युशन? जनरल रिझर्व 2500, 1875, 1875, 4:3:3. कॅपिटल घेऊन टाका, मामा काका बाबा. काय हसायला काय झालं? 20, 15, 12,250. लायबिलिटी साइड ओव्हर, लायबिलिटी साइड कम्प्लीट ओव्हर झाली. आता असेट आहे, इथं कॅशला काय लेजर बनवलेलं नाही, डायरेक्ट पोस्ट करून टाका. इथं आपण कॅशचं लेजर बनवलेलं नाही, येऊन द्या. आणि त्याला ऍडजस्टमेंट पण नाहीये, त्यामुळे ते आउटरला जाणार. नेक्स्ट सन्ड्री डेटर काय करणार? इनरला 5000, बाकी सगळं इनरला घ्या, धडाधड मध्ये सगळं इनरला. चल रे, चल पटापट, ते नंतर लिहित बस. सगळं इनरला घ्यायचंय फटाफट मध्ये. कॅश फक्त आउटरला, कॅश आउटरला, सन्ड्री डेटर सगळं इनरला. लास्ट इज प्लांट. डन हो गया? हॅलो, हाँ बोलो ना. हाँ इतना बड़ा नहीं है क्लास में. ओके चला, झालं सगळं झालं. चला ऍडजस्टमेंटला जाऊया. एकदा पोस्टिंग सगळं चेक करूया फटाफट मध्ये. सगळं पोस्टिंग चेक करा. सगळं प्लॅन पर्यंत आपण इनरला घेतलंय. मी डेटर्स आउटरला घ्यायला नाही पाहिजे, बरोबर की नाही? इनरला घ्यायला पाहिजेत ते 5000 इनरला. झालं ना, आता कसला लाईन सोडतोय? हे काय झालं, संपलं, खतम. कुठल्या प्रत्येकाला एक तू टेस्ट मध्ये काय ते सगळं धुतलं गेलं काय? राईट ऑफ आहे ना 500. हा, ते 500 राईट ऑफ आहे ना, बॅड डेट नो एक ऍडजस्टमेंट आहे ना, एकच ऍडजस्टमेंटची जागा सोडणं. चला परत एकदा शेअर ऑफ अ काका इन अ गुडविल ऑफ अ फर्म. आता हे तुमच्या परमनंट लक्षात राहील. शेअर ऑफ अ काका इन अ गुडविल ऑफ अ फर्म किती आहे? 2700. म्हणजे हा सिनेरिओ काय आहे? 3 बेसिकली, की फर्मच्या हे पार्टनर्सच्या शेअर एवढं गुडविल रेज झालंय. बर, पुढे कुठे काही विड्रॉ बद्दल बोललेत? म्हणजे हे झालं रिटेन, म्हणून मी म्हणतोय 3. चला पहिले गुडविल रेकॉर्ड करा. कुठे रेकॉर्ड करणार? बाय गुडविल तर होणारच. फक्त इश्यू आहे तिघांना का फक्त एकाला? फक्त एकाला, काका.
ह्याच्यावरनं पण बरोबर कळतं, ह्याच्यावरनं पण बरोबर कळतं. फ्रॉम दिस ऑल्सो यू विल बी एबल टू अंडरस्टँड. 2700. चला आता काय करायचंय, हे रिटेन झालंय, रिटेन कुठे होणार, चला घेऊन टाका बॅलन्स शीटला. रिटेन झालं, संपलं. गुडविलची ऍडजस्टमेंट ओव्हर. गुडविल रिटेन होणार बॅलन्स शीटला 2700. नेक्स्ट, हे तर तुम्हालाच करायचंय, पहिल्या सम पासून तुम्हालाच लागतंय करायला. करा, डिप्रिशिएट करा, दोन्ही पटापट. आपण फक्त चेक करणार सगळे इफेक्ट ज्या तिन्ही, हे हे एवढे पहिल्या 2 ऍडजस्टमेंट तुम्ही करायचे आहेत. हे फार तर मी तुम्हाला दाखवतो, सोपं आहे. डिप्रिशिएट करा. डिप्रिशिएट करा म्हणजे काय, असेट मधनं मायनस, लेस डिप्रिसिएशन. पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा व्यवस्थित, आणि मग दाखवतो मी तुम्हाला. 12.5 तुम्हाला त्रास घेत देणार नाहीये का, सोपं आहे का. 12.5 कसं कसं करणार, 125 डिवायडेड बाय 1000 करा आणि त्यांनी मल्टिप्लाय करा, सोपं जाईल. 12.5 म्हणजे, चला झालं. मोटर कार वर आहे, किती आहे मोटर कार, 4000 वर 12.5%. हे बघ नाही, चला चेक करा. हे घ्या डिप्रिसिएशन, हे घ्या दोन्ही डिप्रिसिएशन, चेक करा. फर्निचरचं 1750 आहे, ते तर स्ट्रेट फॉरवर्ड 10% आहे, आणि मोटर कारवर 12.5% आहे, दॅट इज 500. अरे वा, सोपं आहे. आउटरला दोन्ही घ्या, याचे दोघांचे डबल इफेक्ट कुठे घेणार, सेकंड इफेक्ट, सॉरी, हा, रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट. डेबिट का क्रेडिट, डेबिट, डेबिटला घेऊन टाका. 2 फर्निचर 2 मोटर कार. बाय द वे, ऍडमिशनच्या सगळ्या तुम्हाला असाइन झालेले आहेत होमवर्क ऑल, कारण हा म्हणजे झाले, आता झाले, परीक्षा संपल्या. सगळे पण ऍडमिशन 15 ऑगस्ट पर्यंत आहेत. हा, मग तुला करायला काहीच प्रॉब्लेम नाही. चला नेक्स्ट, फर्निचर झालं आणि हे पण झाली, म्हणजे ही ऍडजस्टमेंट झाली. तर लाईफ स्टॉक करा, दोन्ही अप्रिशिएट आहेत, दोन्ही अप्रिशिएट करायचे, 10 आणि 20, सॉरी. अच्छा, अमाऊंट पाहिजे, पर्सेंट प्लांटचं 20, लाईफ स्टॉक 10, प्लांट 20. चलो डू इट, चला करा. लाईफ स्टॉक अप्रिशिएट करायचा 10% आणि प्लांट अप्रिशिएट करायचा 20%. अप्रिशिएट करा, आपण चेक करणार आहोत. झालं, चेक करूया. हे घ्या, 2 अप्रिसिएशन, 1250 आणि 4500. हे आउटरच्या फिगर पण चेक करा, बरोबर आहेत ना. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे करणार, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला, रिव्हॅल्युएशन क्रेडिट साइड, बरोबर. झाल्या दोन्ही ऍडजस्टमेंट्स. पुढच्या ऍडजस्टमेंटला जाऊया. प्रोव्हिजन ऑफ ₹2000 टू बी मेड फॉर क्लेम ऑफ कॉम्पेन्सेशन. कॉम्पेन्सेशनचा क्लेमचे प्रोव्हिजन करायचे, पे नाही केलेला, पे करणार आहे, म्हणजे ही एक प्रकारची लायबिलिटी आहे. मग पहिले आधी लायबिलिटीला रेकॉर्ड करून टाकूया. घ्या, लायबिलिटी आहे, लायबिलिटीलाच रेकॉर्ड करणार. प्रोव्हिजन फॉर क्लेम 2000.
प्रोव्हिजन फॉर क्लेम लायबिलिटीला 2000. पूर्वीच्या ह्याच्यात लायबिलिटी नव्हती, आता ह्याच्यात लायबिलिटी आहे. म्हणजे काय झालं, लायबिलिटी इन्क्रीज झाली, म्हणजे डेबिटला येणार. घ्या टू प्रोव्हिजन फॉर क्लेम, टू प्रोव्हिजन फॉर क्लेम. आरडीडी इज नो लॉंगर नेसेसरी. आपण काय केलंय, आरडीडी किती आहे, 500 आहे. आपण इथं मी डायरेक्टला घेतलं, इथं तुम्ही काय केलंय, इथं 5000 लिहिलेत आणि खाली लिहिलंय लेस आरडीडी. इथं डॅश करा आणि आउटरला 5000 घेऊन या. इथे डॅश करा आरडीडी या समोर. नो लॉंगर रिक्वायर्ड म्हणजे असं, इट इज नो मोर रिक्वायर्ड. आणि याचं काय होणार, येस, याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला घ्या बाय आरडीडी. झालं इथपर्यंत सुद्धा. मग आता काय झालं, संपलं की समज संपला. आता फक्त हे काय करायचंय, अमाऊंट पेएबल टू काका शुड बी ट्रान्सफर टू हिज लोन. चला आता त्याची अमाऊंट पेएबल टू काका काढायची आपल्याला. ऑल राईट, पहिले हे क्लोज करून घ्या, प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट. क्लिअर कट क्रेडिट साइड मोठी आहे किती, 6250. त्यातनं डेबिटची टोटल मायनस करा, त्यातनं डेबिटची टोटल मायनस करून टाका. $2433 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. कसं हे बघा, 433 म्हणजे 10. 2000 ला 10 नी डिवाइड केलं 200. 200 4 जा 200 3 जा 3. सोपं आहे, व्हेरी इझी. चला याला काय म्हणणार, प्रॉफिट आहे. दिस इज प्रॉफिट, राईट. मग या प्रॉफिटचा आपण काय करणार आहोत, कुठे घेऊन जाणार, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. घ्या बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट 800 600 600. मग कस्टमरी आपण काय करतो, याच्या पुढे पार्टनर्स कॅपिटल क्लोज करा. झाला, संपला, सम खतम. आता पार्टनर्स कॅपिटल क्लोज करा. हे तर फक्त 3च टोटल्स आहेत, इथं फक्त 4 टोटल्स आहेत. 23,300 20. डेबिटला तर काहीच नाही आहेत, पण डायरेक्ट बॅलन्सेस लिहू नका. थांबा थांबा, हे झालं सगळं, हे सगळे टोटल केले इथं. बाय कसं, 2 नाही, 2 बॅलन्स येणार नाही. थांब जरा, त्याच्या आधी ही ऍडजस्टमेंट करायची आहे, त्याच्या आधी ही ऍडजस्टमेंट करायची, मग 2 बॅलन्स. चला घ्या, काय करायचंय, रिटायर्ड कोण झालाय, काका. काकाला ही जी अमाऊंट आहे दॅट इज अ अमाऊंट पेएबल टू काका. हे जे अमाऊंट तुम्ही काढली ही अमाऊंट पेएबल आहे काकाला, तुम्हाला द्यायचे. तुम्ही इन द सेन्स मामा आणि बाबांनी द्यायचे ऑब्विसली. मग आता ही जी अमाऊंट आहे ही तुम्ही काय लिहिणार, घ्या काकाच्या लोनला ट्रान्सफर करणार आपण. काकाच्या लोनला का, कारण त्यांनी तसं सांगितलं आपल्याला, टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. म्हणून आपण काय करून टाकलं, काकाच्या लोनला ट्रान्सफर करून टाकलं. आता हे लोन आहे तर हे कुठे जाणार, सेकंड इफेक्ट लायबिलिटीला घेऊन टाका. काकाज लोन मी खाली लिहिलंय, तुम्ही वर लिहिला तरी चालेल. कुठे लोन, अरे काकाचं कुठे आहे ते, अरे वा अरे वा, हे आउटसाइडरचं लोन आहे. हे काका, 2 वेगळी लोन्स आहेत. लोन बिन मध्ये नका ऍड करू प्लीज. नेक्स्ट, आता बॅलन्सिंग करा. आता जो काय राहिलाय तो बॅलन्स घ्या. बाकीच्या दोघांसाठी बॅलन्स येणार, बाकीच्या दोघांचा बॅलन्स आहे आणि काकाचं लोन आहे. बाकीच्या दोघांचं बॅलन्स आहे, हे इथून इथं घेऊन टाकलं, बरोबर. हे झालं इथपर्यंत. आता काय करणार आहे, बॅलन्स शीट मध्ये घेऊन जा, बॅलन्स शीट मध्ये घेऊन जा. मी वर लिहिलंय, तुम्ही खाली लिहिलं तरी चालणार आहे. पार्टनर्स कॅपिटल
मामा आणि बाबा आणि आउटरला टोटल, किंवा तुम्ही हे दोन्ही डायरेक्ट आउटरला घेतले तरी चालणार. ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. आणि लास्ट एपिसोड बॅलन्स शीटची टोटल. मग तेच सांगते ना बाळा, हे फार ते दोन वाचलं ना, ऍडमिशनच्या मानाने रिटायरमेंट खूप फास्ट होते. नाही, 72,200. 72,200. 72,200. राईट. झालं, संपलं, खतम. हा, थोडा 20 मिनिटं लागली. 20 minutes we have taken. चलो, let us stop.